Hey, hi friends. We are completing our bridge course and today we are on the activity number 33. In the standard 8 subject English, we are completing today's activity number 33. It's a very interesting activity. Today is a very special day because of we are understanding the beauty of a language. What is the beauty of the language? Beauty it means we can see in our house to our mother, otherwise our sister. They are wear diamonds or necklace. They are look glorious. Okay, now so like that the languages has a some necklace, okay, or some diamonds. They when they can wear the language look a very glorious language and very beautiful language. So therefore today we will see what are the items and which words we can use or which type we can express our feelings or some other things in a very different and beautiful way. मुलांनो, आज आपला 33वा दिवस आहे आणि आज आपण इंग्रजी या विषयामध्ये आयडम्स म्हणजेच म्हणी हा भाग आपण इथं पाहणार आहोत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आयडम्स किंवा म्हणी ह्या त्या भाषेला अतिशय सुंदरता प्रदान करताना आपल्याला दिसतात. सो लेट स्टार्ट. बघा, सुरुवातीला आपल्यामध्ये कोणकोणत्या क्षमता येणं गरजेचं आहे. आपल्याला यूज ऑफ वर्ड्स म्हणजे वर्ड कसे वापरायचे, ॲडम्स म्हणजे काय, ते कसे असतात त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बघा, सुरुवातीला ॲडम्स या शब्दाचा ॲडम्स म्हणजे नेमकं काय म्हणी मी तुम्हाला सांगितलो. अशा शब्दांचा समूह, अशा शब्दांचा वाक्य बघा, अशा शब्दांचा समूह ज्याला काहीतरी अर्थ असतो आणि खूप थोड्या शब्दामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सांगण्यासाठी जी एक फ्रेज वापरली जाते, जो वाक्य प्रचार वापरला जातो, त्या म्हणी असतात. ओके, आता त्याच्यानंतर आपण ह्याबद्दल जाणून घेऊया. बघा, वी आर सीइंग हिअर वन ॲक्टिव्हिटी अँड ॲक्टिव्हिटी. ओके, आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी दिसते आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला करण्यासारखं खूप आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, आता आपण तर एक जागी नाही आहोत, नाहीतर खूप छान अशी ॲक्टिव्हिटी आहे. इथे नंबर्स लिहायचे आहेत बोर्ड्सवर. त्याच्यानंतर खाली बघा काहीतरी तुम्हाला चिठ्ठ्या दिसतात आहेत ना. येलो कलरची आहे, ग्रीन कलरची आहे, रेड कलर आहे, पर्पल कलर आहे, ब्ल्यू कलर आहे. ऑल द कलर इन द बॉक्सेस. ओके, सो पुट द कलर और पुट द धिस. ती चिठ्ठी तुम्हाला तिथे घ्यायची आहे आणि त्या नंबरला जाऊन चिटकवायची आहे. आता त्या नंबर कोणते आहेत बघा, नंबर 1 to 12 असे नंबर दिलेले आहेत. आता पाहून बघा, थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी होऊ शकतं की हा काय प्रकार आहे म्हणून, कारण याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला नवीन वाटतील. पण आपण असं म्हटलं, आपण हिंदीमध्ये म्हणतो किंवा मराठीमध्ये म्हणतो, नाचता येईना अंगण वाकडे. आपण म्हणतो ना, बाबा ह्याला नाचता येण्याचं अंगण वाकडे आहे. याचा बघा, नाचता येईना अंगण वाकडे ह्या वाक्यामध्ये जर आपण बघितलं, हे एक म्हण आहे. पण याचा अर्थ काय असतो, अंगण कधी वाकडं असतं का हो? नाही. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल तिथं आपल्याला त्याची हॅबिट किंवा त्याची जी एक सवय आहे ती सांगायची असते की ह्याचं असं चाललेलं आहे. हिंदीमध्ये म्हणतात, हात के कांगन को आरसी किस काम की. इयत्ता 9वी-10वीच्या पुस्तकामध्ये हे आहे बघा. सो कशाबद्दल सांगितलेलं आहे याच्यामध्ये, हात के कांगन को आरसी किस काम की, म्हणजे हाताच्या बांगड्यांना आरसा कशाला पाहिजे. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की स्त्रियांसाठी ती म्हण आहे, ती म्हण सगळ्यांसाठी आहे की बाबा अतिशय सोप्या काम सुद्धा अतिशय अवघड करून का पाहायचं, सोपं काम आहे. बघा, हात आपल्याला चेहरा पाहायचा असेल तर आरसा ठीक आहे हो, उगाच आपलं कुठल्याच कामासाठी. सो अशा पद्धतीने म्हणी ह्या खूप थोड्या कालावधीमध्ये, अतिशय लिटल इन टाइम, म्हणजे अतिशय थोड्या कालावधीमध्ये आपल्याला खूप जास्त माहिती सांगून ते जातात. सो बघा, इथं दिलेले आहेत 1 to 12 असे नंबर्स आहेत. आता आपण नंबर्स इथं रीड करूया आणि समजण्याचा प्रयत्न करूया की नेमकं हा भाग कसा आहे तो. बघा, फर्स्ट आहे बिझी बडी. ओके, सेकंड आहे चार्टर बॉक्स. थर्ड आहे कॉच पोटॅटो. फोर्थ आहे अँड अर्ली बर्ड. बघा, आता हे सगळ्यात पहिला तुम्ही वाचण्याचा सराव करा. जसं मी वाचून दाखवतोय ना, तसं वाचण्याचा ह्याला सराव करा. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पर्यंत मी आलेलो आहे. अँड अर्ली बर्ड. फिफ्थ आहे रोलिंग स्टोन. त्यानंतर आहे नंतर सिक्स्थ आहे अ जिनियन पिग. ओके, त्याच्यानंतर आहे अ स्कॅप गोट. ओके, त्याच्यानंतर आहे बास्केट ड्रायव्हर. ठीक आहे. 9th नंबरचा आहे अ वेट ब्लँकेट. 10 नंबरचा आहे अ बिग शॉट. ओके, 11th नंबरचा आहे अ डेअर डेव्हिल. ओके, आणि लास्ट आहे 12th नंबर आहे अ नॉयझी पार्कर. आता बघा, जसं ह्या शब्दांना आपण वाचलो तर आपल्याला काहीतरी याच्यातून वेगळंच काहीतरी अर्थ दिसतो, पण याच्यामध्ये असलेला अर्थ वेगळा आहे. उदाहरणार्थ आता सोपा भाग तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. आता बघा, हा अँड अर्ली बर्ड ह्याचा अर्थ काय होतो, सकाळचा पक्षी.
ओके, सकाळ सकाळचा पक्षी हा सोपा भाग आहे. त्यानंतर अजून कुठला असा शब्द तुम्ही मला खूप सोपा आहे का, आता बघा हे ते म्हटलेलं रोलिंग स्टोन. रोलिंग याचा अर्थ काय, असा गोल गोल फिरणारा दगड. आपल्याला वरवर जरी वाढतो हा अर्थ अर्थ इथं रोलिंग दगड किंवा फिरणारा दगड आहे, पण त्याचा अर्थ असा नसतो. आपल्याला शब्दशः अर्थ तिथे घ्यायचा नसतो, त्याच्यामधल्या असलेल्या भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. आता खाली इथं बॉक्सेस दिलेले आहेत. आता मी आपण खेळण्यासाठी आपल्याला इथं वेळ तर नाही आहे, पण आपण एक जागी पण नाही आहेत. आपण काय करूया, जी माहिती दिली ते त्याला जॉईन करण्याचा प्रयत्न करूया. बघा पहिल्याच उत्तर आहे अ बिझी बडी. कोणाला म्हटलं, तो खूप बिझी असतो. कशामध्ये बिझी असतो माहिती आहे काय, लोकांच्या उचापात्या करण्यामध्ये किंवा लोकांच्याबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यामध्ये. कसं आहे, समवन हू ऑलवेज वॉन्ट टू नो अबाउट अबाउट अदर पीपल्स प्रायव्हेट लाईव्स. म्हणजे काही लोकांच्या प्रायव्हेट लाईव्हबद्दल जास्तच माहिती करून घेणाऱ्या लोकांना बिझी बडी असं म्हणतात. हा इथं 2ला झालंय, 2ला नाही, फर्स्टचा आन्सर आहे अ बिझी बडीचा आन्सर ए येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे आन्सर झालं, तुम्ही याला नोट डाऊन करा. सेकंडचा आन्सर आहे अ चार्टर बॉक्स. याचा अर्थ काय होतो बघा, अ चार्टर बॉक्सचा आन्सर पण इथंच आहे, याच्या जवळच आहे. हेच याचा आन्सर आहे. याचा आन्सर काय आहे, अ पर्सन हू टॉक अ लॉट ऑफ स्पेशली अबाउट थिंग्स दॅट आर अनइम्पॉर्टंट. म्हणजे काहीतरी बाष्कळ बडबड करणारे लोक, बडबडत असतात ना हमेशा नेहमी, बड आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर थर्ड आहे अ कॉच पोटॅटो. बघा आता अ कॉच पोटॅटो ह्याचा अर्थ काय होतो बघा, ह्याचा अर्थ ह्याची जी जोडी आहे, याची जोडी इथं आहे बघा, सर्वात शेवटी येते ह्याची जोडी. म्हणजे इथून अशी जर आपण एक गाडी आणली लाईक दॅट, इथं आहे बघा, याचा आन्सर आहे. याचा आन्सर काय आहे, समवन हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम सिटिंग वॉचिंग अ टेलिव्हिजन. म्हणजे कॉच पोटॅटोचा अर्थ तिथंच बसला येतो, हलत नाही. टीव्हीच्या समोरचा हलत नाही, तो तिथंच टीव्ही समोर बसतो. तुम्ही पण पाहता ना असंच टीव्ही, डोरेमॉन लागला, ओके, किंवा आणखी काय ते मोटू पतलू, अशा प्रकारचे कार्यक्रम बघताय का. पण लहान नाही म्हणावं, आता जर मोठे झाला आहात, सो असे कार्यक्रम नुसता पाहत बसणे आपली प्रगतीचं लक्षण होत नाही बाळांनो. आपल्याला काय केलं पाहिजे, कुठं ना कुठं टेलिव्हिजनवर एक थोडेसे निर्बंध आपले असले पाहिजेत, की बाबा 1 तास 1.5 तास बस एवढंच जर आपण पाहिलं आणि राहिलेल्या वेळामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपला प्रगती नक्कीच होऊ शकते. बघा, समवन हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम सिटिंग वॉचिंग टीव्ही. म्हणजे फक्त बसून टीव्ही बघण्यातच असतो, त्याला कॉच पोटॅटो असं म्हटलं जातं. बघा त्यानंतर फोर्थ आहे अन अर्लियर बर्ड. बघा हा खूप आहे बघा, हे अतिशय छान आहे. म्हण मला खूप आवडते. का माहिती आहे काय, काही लोकांची हॅबिट असते सकाळी लवकर उठण्याची. आता बघा अन अर्लियर बर्ड असं म्हटलेलं आहे. अन अर्लियर बर्ड हे कोणासाठी वापरलेलं आहे, पक्षी सकाळी सकाळी उठून बघा चिव चिव करत असतात, किंवा पक्ष्यांचं वागणं किती स्वच्छ सुंदर असतं. सो समवन हू लव्स गेटिंग अप अर्ली, सकाळ सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींसाठी अँड अर्लियर बर्ड असं तुम्ही एखादं म्हणून वापरा. आणि माझं तर असं मत आहे, व्हेनेवर यू कॅन लिव्ह अ डेली लाईव्ह, at that time you can use some English sentences or some English words. Whenever you can use na, then you have a take to dare, or you have a get a dare to talk in English. Therefore please all of you try to talk in English. I know that you first time you can talking very wrong words, but one day you can talk a very fluent English. Okay, so next आजचा व्हिडिओ बाळांनो थोडासा मोठा होईल, फक्त कारण खूप महत्त्वाचा भाग याच्यामध्ये दिलेला आहे आणि ह्याला तयार करतानाच खूप त्रास होतो. तो आपल्याला शिकत असताना सुद्धा थोडंसं आपल्याला त्रास होणार आहे. त्यानंतर बघा अँड अर्लियर बर्ड झाल्यानंतर अ रोलिंग स्टोन. बघा अ रोलिंग स्टोन मी थोड्या वेळा सांगितलं होतं की याचा अर्थ शब्दशः अर्थ काय होतो, फिरणारा दगड. पण शब्दशः अर्थ ते घ्यायचा नाही, आपल्याला वेगळा अर्थ घ्यायचा आहे की त्याच्यामध्ये काय दडलेला आहे. ह्याचा अर्थ येत आहे बघा सी. समवन हू फाइंड्स इट हार्ड, ह्याचा अर्थ इथं आहे बघा, समवन हू फाइंड्स इट हार्ड टू सेटल इन वन्स प्लेस फॉर अ लॉंग. म्हणजे एकच ठिकाणी जास्त वेळ बसण्यासाठी त्याला हार्ड होतो, त्याला म्हणतात रोलिंग स्टोन. म्हणजे जो एक ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही. बरोबर आहे दगड, पण रोलिंग स्टोन याचा अर्थ इकडून तिकडे जाणे. याला हिंदीमध्ये जर आपण सांगायचं गेलं तर हिंदीमध्ये एक म्हण सिमिलर अशी म्हण सांगतो, थाली में बैगन असं म्हणतात बघा. नाही इकडचा ना तिकडचा, नुसतं असं गुडगुड गुडगुड अशा पद्धतीने एके ठिकाणी न थांबणारा. त्यानंतर आहे ज्युनियन पिग. याचा आन्सर आहे बघा, याचा आन्सर आपल्याला एफ या ठिकाणी होतं. ज्युनियन पिग बघा, अ ज्युनियर पिग याचा अर्थ काय होतो बघा, अ पर्सन. याचा आन्सर याचा आन्सर जे आहे, याचा आन्सर इथं आहे अ पर्सन हू हॅज अ व्हॉलंटियर टू ट्राय आउट न्यू फॉर्म्स ऑफ अ ट्रीटमेंट. मग नवीन नवीन ट्रीटमेंट काहीतरी करणाऱ्या व्यक्तीला इथं अज्युनियन पिग असं म्हटलं जातं, काहीतरी नवीन प्रयोग करणारा. त्यानंतर 7th वन आहे स्कॅपगोट. आता बघा स्कॅपगोट या शब्दाचा अर्थ तुम्हाला खूप जवळचा वाटेल, कारण आपण खूप अशा व्यक्तींना बघतोच आपण. असं याचा आन्सर आहे.
बघा हा सर्वात खाली आहे. अ पर्सन हु इज ब्लेम्ड फॉर द थिंग्स ही ऑर शी डिडंट डू. बघा मी असं का बोललो की आपण वारंवार ह्या प्रसंगाला जातो. एल आन्सर आहे बघा इथं. मी ड्रॉ करू शकत नाही, थोडंसं इथं त्याच्यावरच पॉईंट येतं म्हणून ते ड्रॉ करत नाहीये. बघा अ स्नॅपगोट याचा अर्थ होतो अ पर्सन हु ब्लेम फॉर थिंग्स ही ऑर शी डिडंट डू. म्हणजे काही गोष्टी आपण केलेल्या नसतात तरी पण आई वडील म्हणतात तू हेच केलंस, तू तेच केलीस, बरोबर आहे, तूनच केलेलं आहेस, तूनच तोडलेलं आहेस, तूनच लहान भावाला मारलास किंवा तूनच त्याची पहिला खोड काढलास. ऐकताय ना? तर न खोड काढता सुद्धा आपल्यावर जेव्हा आरोप लागतो ना तेव्हा त्यावेळेला आपण कोण असतो माहिती आहे काय? त्यावेळेला आपण इथं स्कॅप गॉट असतो. याला म्हणायचं स्कॅप गॉट असं लक्षात ठेवा. पुन्हा जर कधी मम्मीनं मारली किंवा उगाचच आपल्यावर जर आरोप घातला तर सांगा मम्मी तू मला स्कॅप गॉट करतेस म्हणा. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा बास्केट ड्रायव्हर. आता बघा बास्केट ड्रायव्हर ही पण अतिशय सोपा आहे आणि वापरतो आपण याला जनरली. ह्याला पण लक्षात ठेवा. याचा आन्सर इथे आहे बघा. अ पर्सन इन द ब्लॅक ऑफ द कार हू गिव्स ड्रायव्हर अनवॉन्टेड ॲडवाइस ऑन द ड्रायव्हिंग. म्हणजे असा माणूस जो आपल्याला बिनकामाची ॲडव्हर्टाईज देत असतो, बिनकामाची ॲडवाइस देत असतो. म्हणजे आपल्याला गरज नसताना सुद्धा आपल्याला सल्ला देणारे लोक. ओके. ह्याला म्हणतात बास्केट ड्रायव्हर. म्हणजे वारंवार वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेटचा अर्थ काय होतो बघा. खूप वारंवार आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती आपल्याला भेटतात बघा. अ डल ऑर 9th नंबरचा आहे बघा, जे आन्सर आहे. अ डल ऑफ अ बोरिंग पर्सन हू ट्रायज टू स्पॉइल अदर पर्सन्स फन. बघा आयुष्यामध्ये काही लोक असे असतात की बाबा दुसऱ्यांच्या आनंदावर विरजण घालणारे पण लोक असतात. त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी खूपच असतात. तर अशा माणसाला दुसऱ्याच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या किंवा दुसऱ्याच्या आनंदामध्ये काही ना काहीतरी विघ्न तयार करणाऱ्या लोकांना काय म्हणतात? वेट ब्लँकेट असं त्यांना म्हटलं जातं. 10th नंबरचा आहे अ बिग शॉट. आता बघा अ बिग शॉट या शब्दाचा अर्थ आपल्याला कळून येतो बघा की बिग शॉट याचा अर्थ काहीतरी वेगळा असणार आहे. याचं उत्तर आहे अ बिग शॉटचं उत्तर आहे ॲन इम्पॉर्टंट अँड इन्फ्लुएंट पर्सन. बघा कसा पर्सन आहे तो? खूप इम्पॉर्टंट आणि अनफ्लुएंट पर्सन आहे, जो सर्वात लाडका पर्सन आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल याचा अर्थ काय होतो बघा. खूप सोपा आहे, तुम्हाला माहिती पण असेल डेअर डेव्हिल आपण कुणाला म्हणतो. डेअर ज्याच्याकडे खूप अशी हिंमत आहे, ताकद आहे. अ पर्सन हू लव्स टू टेकिंग ॲडव्हान्टेजेस रिस्क. म्हणजे जो खूप मोठे मोठे रिस्क जो घेतो त्या माणसाला डेअर डेव्हिल असं म्हणतात. काही दिवसापूर्वी एक मूवी आलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्या हिरोचं नाव होतं बघा, डेअर डेव्हिल असं होतं. त्याच्यानंतर डेअर डेव्हिल याचा अर्थ जास्त रिस्क घेणारा मनुष्य. त्यानंतर अ नॉयझी पार्कर. आता अनॉयझी पार्कर शब्दशः काय होतो इथं? आवाज करणारा पार्कर. पण ह्याचा अर्थ काय आहे? तर अ पर्सन हू मेडल्स इन द अफेअर्स ऑफ अदर्स. ह्या पद्धतीने ह्याचे अर्थ आहेत बघा बाळांनो. 1 ते 1 to 12 वी कॅन सी ऑल अदर द थिंग्स हिअर अँड वी कॅन जॉईन द पेअर हिअर. आपण इथं त्याच्या जोड्या लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा अजून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. ही पण ॲक्टिव्हिटी ॲज इट इज आहे. बाळांनो थोडासा व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे आता मी डायरेक्ट आपण थोडंसं फास्ट जाऊया, लवकर जाण्याचा प्रयत्न करूया. बघा ॲडम्स दिलेला आहे. डायरेक्शन्स मॅच द ॲडम्स विथ इट्स रिअल लाईक मिनिंग. म्हणजे ह्या शब्दांचा अर्थ म्हणजे या बाजूला काही हे वाक्य दिलेले आहेत. ओके. आणि ह्याचा अर्थ इथं जवळजवळ दिलेला आलेला आहे. अशा पद्धतीने मिनिंग आणि ती एक म्हण आहे ते म्हण आपण इथं जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी डायरेक्टच वाचणार आहे. याचे उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. फक्त या शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्हाला मी सांगत चालेल. बघा पहिला आहे आय एम अ नर्वस. पहिल्याच उत्तर येतं आय एम अ नर्वस. याचा अर्थ इथं एफ येतो बघा. एफ हे शब्द येते. आय एम अ नर्वस यू हॅव अँड्स इन युअर पॅन्ट्स. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ असं बघायला गेलं तर तुझ्या पॅन्टीमध्ये मुंग्या आहेत त्यामुळे मी नर्वस आहे. सो दुसऱ्याच्यावर काहीतरी संकट येणं ह्याला असं ह्या शब्दशः असं याचा अर्थ होतो की दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी जर त्रास असेल किंवा काही गोष्टी त्रासदायक असतील तर त्याला आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा आय एम अ फिलिंग ब्ल्यू डॉट डॉट. आता डॉट डॉट आय एम अ फिलिंग ब्ल्यू, आय एम अ सॅड, आय एम अ फिलिंग ब्ल्यू. ब्ल्यू याचा अर्थ होतो ब्लँक. इथं ह्या शब्दाचा अर्थ बघा इथं येणार आहे आय एम अ फिलिंग सॅड. सॅड कुठं आहे? डी. इथं डी येतं बघा. सो डी आन्सर इथं लिहा. आय एम अ सॅड, आय एम अ फिलिंग ब्ल्यू. म्हणजे मी खूपच असा ब्लँक होतोय किंवा स्वतःला क्वाईट करणे किंवा स्वतःला असं लपवून गेले याला काय म्हणतात? आय एम अ फिलिंग ब्ल्यू. त्यानंतर थर्ड वन आहे डॉट डॉट माय आईज आर बिगर दॅन माय स्टमक. आता ह्याचा अर्थ शब्दशः अर्थ हा खूप सोपा आणि चांगली म्हण आहे बघा ही. मी माझ्या पोटापेक्षा जास्त
माझे डोळे माझ्या पोटापेक्षा जास्त मोठे आहेत, असा याचा शब्दशः अर्थ होतो की माझे डोळे माझ्या पोटापेक्षा मोठे आहेत. याचा अर्थ काय की मला जितकं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त मी खाईन. तर ह्याचं उत्तर इथं कुठं आहे? आय टूक मोर फूड दॅन आय कॅन इट. आय टूक मोर फूड दॅन आय कॅन इट असं याचं उत्तर येतं. मी माझ्यापेक्षा म्हणजे मला जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा मी जास्त खातो. इथं आहे बघा त्याचा आन्सर जे असं आन्सर आहे ह्या शब्दात इथं. त्याच्यानंतर बघा जे असं आन्सर बघा आय टूक मोर फूड दॅन आय कॅन इट असं दिलेलं आहे. थर्ड वनचं आहे बघा डॉट डॉट प्लीज गिव्ह मी अ हँड. याच्यामध्ये बघा मदतीची गरज मागितली आहे, ते जी जवळ आहे बघा प्लीज हेल्प असं दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही याचं उत्तर इथं लिहू शकता. इथे जी लिहा किंवा आहे तसं ॲज इट इज इथे पूर्णपणे लिहा तुम्ही. जी असं आन्सर आहे इथं. त्यानंतर डॉट डॉट आय एम इन अ पिकल. इथे ह्याचा अर्थ मी सांगितलो तुम्हाला. आता ह्याचा अर्थ आहे की संकटामध्ये असणे किंवा त्रासदीमध्ये असणे. पिकल या शब्दाचा अर्थ होतो मी कशामध्ये आपण म्हणतो ना लोणच्यामध्ये बसलेलो आहे. तर ह्याचा अर्थ इथं होतो लोणच्यात बसायचं नाही जनबाळानं. ह्याचा अर्थ होतो की त्रासदीमध्ये असणे. तर त्याचं उत्तर इथं आहे बघा आय एम इन अ ट्रबल, आय एम इन अ पिकल. म्हणजे मी थोडं त्रासदीमध्ये आहे. ट्रबल हा शब्द इथं कोणत्या नंबरला आहे ते आपण शोधायचं आहे. फक्त इथं सी ला आहे बघा. ओके, आय एम इन अ ट्रबल असा याचा अर्थ इथं होतो. तुम्ही इथं सी हे उत्तर लिहायचं आहे. नंतर पुढे डॉट डॉट आय हिट द नेल ऑन द हेड. आता बघा पुढचं आहे आय गॉट इट करेक्ट, आय हिट द नेल. म्हणजे एखादी गोष्ट आपण पूर्ण केल्यानंतर जसं एकदम आनंद पूर्ण करतो आय गॉट इट, आय गॉट इट, ज्या पद्धतीने इथं तुम्हाला काय वापरायचं आहे आय गॉट इट करेक्ट. हे शब्द किंवा हे वाक्य तुम्ही इथे वापरा. हे एच नंबरला आहे बघा आय गॉट इट करेक्ट, आय हिट द नेल. मी माझ्या डोक्यावर आपण हात मारतो किंवा आपण आनंद व्यक्त करतो आय केलेला आहे. 7th नंबरचा आहे डॉट डॉट वॉक अ माइन इन अ माय शूज. कभी मेरी जिंदगी जी के देखना असं हिंदीमध्ये म्हणतो किंवा कभी मेरी जिंदगी में आके देखना, कभी हमारी गली में. त्या पद्धती याचा अर्थ काय आहे की आपल्या जे आहे ना कधी माझ्या चप्पल घालून चालून बघ, म्हणजे तुला काय त्रास आहे ते कळतं. याचा अर्थ हे कुठं आहे पुट युअर सेल्फ इन माय प्लेस, वॉक माईल इन माय शूज. म्हणजे माझं आयुष्य तू कधीतरी जगून बघ, तुला कळेल की मी कसं राहतो. याचा आन्सर बी असं उत्तर ह्याचं येईल बघा. 7th नंबरचा आन्सर बी येतं. ह्याचा आन्सर इथं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे डॉट डॉट आय हॅव अ बटरफ्लायज इन माय स्टमक. म्हणजे आपण याला सिमिलरली एक म्हणून सांगतो बघा. आपण जनरली असं म्हणतोय ना मेरे पेट में चूहे दौड़ रहे हैं. माझ्या पोटात उंदीर उड्या मारते. जेव्हा आपण भूक लागते तेव्हा असं म्हणतो, असं इथं म्हटलेलं आहे. तर ह्याचा आन्सर कुठं आहे बघा यू आर अ वायलिंग आय हॅव अ बटरफ्लायज इन माय स्टमक. ओके, सर ह्याचं आन्सर आहे बघा ई असं आन्सर ह्याचं आहे ईचं. ठीक आहे, ई आहे. त्यानंतर पुढचं आहे डोंट डॉट डॉट डोंट गिव्ह मी अ कोल्ड शोल्डर. म्हणजे मला बघा याचा अर्थ असा होतो की मी माझ्या पायावर उभं राहू शकतो, मला भीती घालण्याचा प्रयत्न करू नकोस. थंड थंड शोल्डर देऊ नको. ह्याचा अर्थ मला इथं डोंट इग्नोर मी. ओके, डोंट इग्नोर मी, डोंट गिव्ह मी द कोल्ड शोल्डर. मला काही लोक बघा एक दुसऱ्याला लक्ष देत नसतात, तर अशा वेळेला ही म्हण वापरायची आहे. सर इथं तुम्ही काय वापरा डोंट इग्नोर मी हा शब्द इथं तुम्ही वापरा. इथं फ्रेज आहे, सर्वात शेवटी फ्रेज आहे बघा ही डोंट इग्नोर मी म्हणून. डोंट इग्नोर मी, डोंट गिव्ह मी कोल्ड शोल्डर. मला इग्नोर करू नका. ज्यावेळेला तुम्हाला कोण इग्नोर करत असेल, तुमच्यावर कोण लक्ष देत नसेल, त्यावेळेला तुम्हाला हे ॲडम्स इथं वापरायचं आहे. नंतर 10th आहे बघा दॅट्स अ पीस ऑफ केक डॉट डॉट. पहिला डॉट डॉट आहे, मग दॅट्स पीस ऑफ केक आहे. तर याचा अर्थ आहे खूप इझी गोष्ट. बघा केक खाणे किती अवघड गोष्ट आहे ना, तोंडात घातल्या केक वेगळा चालू होतो. सो इथं म्हणायचं केचा आन्सर आहे बघा, इथलं इथंच आन्सर आहे दॅट्स इझी दॅट अ पीस ऑफ अ केक. म्हणजे केक खाण्यासारखं सोपं. 11th आहे डॉट डॉट आय एम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. म्हणजे एखादी गोष्ट केल्यानंतर आपण जसं आनंदाने सांगतो किंवा मी टॉप आहे किंवा मी खूप चांगला आहे, मी खूप छान पद्धतीने ती गोष्ट करू शकतो. टॉप ऑफ द वर्ल्ड याचा अर्थ काय माझ्यासारखी गोष्टी कोण करू शकत नाही. आय एम डुईंग अ रिअली वेल. ह्याचा उत्तर काय येईल आय एम डुईंग रिअली वेल असं याचं उत्तर येईल बघा. हे याच्या नंतर उत्तर आहे आयला याचं उत्तर आहे. ठीक आहे, 11th नंबरचं. आणि लास्ट नंबरचं आहे डॉट डॉट आय हॅव अ ग्रीन थंब. आता बघा शेवटचा आन्सर आहे आय एम अ गुड ॲट अ ग्लोरियस थिंग आय हॅव अ ग्रीन थंब. म्हणजे मी खूप छान पद्धतीने गोष्ट करतोय म्हणून माझा थंब कसा आहे ग्रीन कलरचा आहे. असे याचा आन्सर इथं तुम्हाला भेटेल. सो अशा पद्धतीने हे सगळे उत्तर मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. ह्याचं लास्ट आन्सर हे फर्स्ट नंबरला आहे बघा, फर्स्ट नंबरला आहे. सो अशा पद्धतीने हे सगळे आन्सर्स आहेत. सांगायचा माझा उद्देश फक्त याचा आहे की कशाचा अर्थ काय होतो जे मी सांगितलेलं आहे ना त्याला तुम्ही नोट डाऊन करा, लिहून ठेवा. तुम्हाला याची उत्तर इथं पण भेटतील बघा. येत आहे त्याची उत्तर ही these are the answers here we can see. Okay, but you must want to what are the
मिनिंग्स ऑफ ॲक्च्युली मिनिंग अँड शोन मिनिंग्स दे आर. ओके, 2 मिनिंग तुम्हाला तिथं पाहणे गरजेचे आहे. आता हे पाहिल्यानंतर आपण डायरेक्ट जरा वेळ खूप होतोय म्हणून आता आपण डायरेक्ट इथं आलेलो आहोत, कारण ते सगळ्या गोष्टी बघितल्या तर पुन्हा काय बघायचं. बघा, फूड आयटम्स आपल्या रोजच्या जीवनात. मोनअप याचा अर्थ काय बघा, आपण हिंदीमध्ये म्हणतो किंवा मराठीमध्ये म्हणतो मस्का लावाला रे, मस्का लावाला. याचा अर्थ येतो कोणाला तरी मस्का लावा रे. आपल्या घरामधले हिंदीमध्ये पण म्हणतात म्हण, ही मराठीमध्ये पण आपण जनरली वापरतो मराठीमध्ये. सो बघा, कोणाला मस्का लावणे या शब्दाचा अर्थ असा नाही होत की घरामधले लोणी घ्या आणि कोणाला तरी लोणी लावा. असं लावत फिरू नका, चांगलं नव्हते. मग इथं काय याचा अर्थ काय, बी एक्स्ट्रा नाईस टू समवन युजली फॉर अ शेल्फिश रिझन. कोणाला तर आपण बघा जास्त सांगायला अर्थ नको, कोणाला तर आपण जास्त मस्का लावतो किंवा कोणाला जास्त किंमत देतो, त्यावेळेला हे वापरायचं आहे. चीजी, बघा ह्या शब्दाचा अर्थ बघा, दिसायला तर चीजी वाटतो, खूप छान असेल, पण ह्याचा अर्थ म्हणून बघा सिली असा होतो, हे विसरू नका. नंतर कूल ॲज ककंबर, म्हणजे आपल्या जीवनातले आहेत कूल. ककंबर म्हणजे काय, कूल म्हणजे थंड, ककंबर म्हणजे काकडी. सो काकडीसारखा थंड कोण असतो, व्हेरी रिलॅक्स मॅन, जो एकदम रिलॅक्स असतो, त्याला काही गडबड नसते, काही टेन्शन नसते, अशा माणसाला काय म्हणायचं आपण, कूल ॲज ककंबर म्हणा. फोर्थ आहे, पुढचा आहे बघा, क्रीम ऑफ अ क्रॉप, म्हणजे क्रॉप द बेस्ट, सर्वात छान असा, म्हणजे पिकाची क्रीम, पिकाचा मेवा असं म्हणतो आपण इथं. असा ह्याचा अर्थ होतो खूप छान असा व्यक्ती, खूप छान पर्सन असं. त्यानंतर शेवटचं आहे क्राय ओव्हर अ स्पिल्ड मिल्क, उतू गेलेल्या दुधावर रडत बसणे. ह्याचा अर्थ होते गेट अप अपसेट ओव्हर समथिंग दॅट हॅज हॅपन अँड कॅन नॉट बी चेंज्ड, ज्याच्यामध्ये काही बदल होणार नाही त्याच्याबद्दल उगाचच रडत बसणे, ह्याला काय म्हणतात, डोंट क्राय ओव्हर द स्पॉइल्ड मिल्क. म्हणजे आता दूध जर उतू गेलं असेल तर त्याच्याबद्दल काय डोकं आपण काय फायदा आहे का, ते परत येणार आहे का, नाही ना. सो तिकडे लक्ष द्यायचं नाही. सो बाळा, अशा पद्धतीने बघा, आता तुम्हाला समजलं असेल की किती छान पद्धतीने लँग्वेज ही सुंदर वाढते ह्या आयडम्समुळे. सो आयडम्स आर व्हेरी 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 लवली, और आयडम्स आर व्हेरी quite good things in the language. Okay, so next here some items with up, म्हणजे काही items तुम्हाला शब्दशः वापर करून दिलेला आहे. पहिला आहे बघा, ऍक्ट अप टू मिसबिहेव. ऍक्ट अप या शब्दाचा अर्थ होतो मिसबिहेव. आता सगळ्यांनी स्वतःबद्दल सांगायचं आहे, आपण सगळेजण आपल्या मम्मी पप्पांना खूप सतावतो, दमावतो, कारण आपण स्टडी लवकर करत नाही किंवा काही गोष्टी वर खाली करत असतो. सो पहिलंच उत्तर तिथं आहे, माय सन यूज ऍक्ट अप एव्हरी डे व्हेन ही वॉज अ लिटल. माझा मुलगा लहान होता तेव्हा खूप मला, म्हणजे खूप वेळा तो असा वागायचा की मला त्याचा त्रास व्हायचा, मला खूप त्रास व्हायचा. ओके, त्यानंतर आहे पुढचा आहे बॉटल अप. बॉटल अप याचा अर्थ आहे स्टे हायडन. इथं स्वतःला लपवण्याचं होतं. ही वुड रॅदर बॉटल अप रॅदर दॅन द सॉल्व द प्रॉब्लेम्स ॲट अ वर्क. म्हणजे कामावर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा तो लपूनच बसायचा, कारण त्या प्रॉब्लेममधून तू कधी बाहेरच यायचा नाही. ब्रोकअप असा आलेला आहे. ब्रोकअप या शब्दाचा अर्थ होतो एंड रिलेशनशिप, म्हणजे आपले संबंध तोडणे. इथं उदाहरण दिलेलं आहे, जुसिका जस्ट ब्रोकअप विथ हर बॉयफ्रेंड. तिच्या बॉयफ्रेंड पासून ती जस्ट त्यानं संबंध आता तोडलेले आहे. तुम्ही राजू जस्ट ब्रोकअप विथ हर फ्रेंड, म्हणजे त्याच्या मैत्री आता तोडलेली आहे असं म्हणू शकता. त्याच्यानंतर बॅकअप आहे. बॅकअप, आता हे शब्दाबद्दल तुम्हाला सांगायला नको, आपण कॉम्प्युटरच्या आयुष्यामध्येच राहतो. बॅकअप म्हणजे काहीतरी डाटा परत घेणे. ओके, मी काय वाचत बसत नाही, सोपा भाग आहे. बॅकअप याचा अर्थ मागची गोष्ट कॉपी आहे तशी करून पेस्ट आपण घेणे. व्हॉट्सअपला बॅकअप तुम्ही घेतच असणार आहात किंवा खूप साऱ्या गोष्टीला बॅकअप आपण घेतो. त्यानंतर गेम खेळत असताना बघा, ब्लो अप टू गेट अँग्री व्हेरी फास्ट. खूप लवकर रागीत होणाऱ्या माणसाला ब्लो अप असं म्हणतात. ब्लो अप याचा अर्थ बघा, आपण असं म्हणू शकतो उकळी जाणे. कोणतीही गोष्ट लवकर फडफडते ह्या पद्धतीने. मिस्टर मोअर ब्लोज अप ऑलमोस्ट एव्हरी क्लास बिकॉज जॅक इज ऑलवेज लेट. म्हणजे वारंवार ते रागीट यायचे कारण जॅक हा लेटच यायचा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ब्रायटन अप आहे. याचा अर्थ होतो मेक अ चिअरफुल हॅपी, म्हणजे आनंदी होणे. माय सिस्टर टायर टू ब्रायटन अप माय डे व्हेन आय वॉज फीलिंग सॅड. जेव्हा मी सॅड असायचो त्यावेळेला मला काहीतरी चिअर करण्याचे प्रयत्न करायचे. सो अशा पद्धतीने वाक्य में प्रयोग कीजिए ह्याचाच अर्थ ह्याचा आयडम मित्र आप असं दिलेला आहे. आशा आहे तुम्हाला सर्वांना छानपैकी समजला असेल. बाळा, हा सगळा भाग तुम्ही लिहून काढा. ओके, खूप छानपैकी तुम्हाला समजून येईल. आता बघा, पुढचा आहे इव्हॅल्युएशन आहे. इथं काही ॲडम्स दिलेत आणि त्याचं मिनिंग तुम्हाला लिहायचं आहे. वेळ खूपच होतोय त्यामुळं मी फक्त फटाफटा सांगतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तुम्ही ते नोट डाऊन करा. वेकअप ऑन द रॉंग साईड टू बेड. ह्याचा अर्थ होतो बघा, वेकअप म्हणजे बघा चुकीच्या साईडने उठणे.
याचा असा अर्थ होतो. सो याचा शब्दशः अर्थ न घेता असं घ्यायचं, स्टार्ट अ डे फिलिंग अ टायर्ड अँड अनहॅपी असं म्हणा. दुसरा आहे अ हर्ट टू हर्ट. हर्ट टू हर्ट याचा अर्थ बघा कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल असे ह्याचा अर्थ इथं लिहा. थर्ड वन आहे बघा अ बॉटल अप युअर फिलिंग, म्हणजे तुमच्या फिलिंग, हाईड फिलिंग, स्वतःच्या फिलिंग्स लपवणे. ह्याबाबत जर आपण बघितलं तर मुलींच्या बाबत ही गोष्ट खूप जास्त होते बघा. मुलींच्या बाबत तुमची मम्मीच्या बाबत बघा, आपल्या आपल्या भावना कधी सांगते का बघा लवकर, कधीच लवकर सांगत नाही बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड झालेला आहे. फोर्थ आहे बघा हॅव अ बटरफ्लायज इन युअर स्टमक. आता थोडा आपण बघितलं तर बघा पोटामध्ये गुदगुदी होणे. ओके, ह्याचा शब्दशः जर आपण अर्थ बघायला गेला, टू फील व्हेरी नर्वस बिफोर डुईंग समथिंग. काहीतरी जेव्हा करत असताना त्याच्यावेळी पोटामध्ये जी गडबडाट होते, घबराहट होते, त्याला काय म्हटलेलं आहे तर म्हणायचं हॅव अ बटरफ्लायज इन माय स्टमक असं तुम्ही म्हणू शकता. इथं वाक्य वापरू शकता, एक वाक्य. नंतर फोर्थ आहे बी अ पिकल. म्हणजे आता सांगितलं मी काहीतरी अशा अवघड अशा कंडिशनमध्ये असणे, डिफिकल्ट पोझिशन असतं त्याला इंग्लिशमध्ये. हे सगळे इंग्रजीमध्ये लिहाय दिसतात ते. फील ब्ल्यू म्हणजे गडप होणे. त्याच्यानंतर सॅड किंवा डिस्प्रेस, स्वतःला सॅड, स्वतःला नाराज असं समजून घेणे. फी अंडर द वेदर म्हणजे अशा ठिकाणी जिथं आपण निवांत राहू शकतो. कंडिशन इज अ नॉट सिरियस और गुड पोझिशन. बघा कंडिशन अशी जिथं वाईट कंडिशन नाही आहे अशा ठिकाणी म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये राहणे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे कॅट गॉट युअर टंग. याचा अर्थ होतो बघा कधीही न बोलणाऱ्या व्यक्ती ह्याला म्हणतात कॅट गॉट युअर टंग. याचा अर्थ असतो बघा की तुझी जीभ मांजरानं खाल्ली का, म्हणजे काहीही एकही शब्द न बोलणाऱ्या व्यक्ती याला म्हणायचं ही ऑर शी नॉट सेईंग एनिथिंग, ह्या व्यक्तीला म्हणायचं. त्यानंतर 9th नंबरचा बघा कम आउट ऑफ देअर शेल म्हणजे शिंपल्यातून बाहेर पडणे. आपण म्हणतो बघा खुट्ट्यातनं वर आला रे, खुट्ट्यातनं वर आला, ह्याचा शब्दाचा अर्थ ह्याला जुळतो बघा. बिकम अ लेस शाय मोर कॉन्फिडंट म्हणजे जो एकदम कॉन्फिडंटने वागतो त्याला म्हणतात बिकेम अ लेस शाय मोर कॉन्फिडंट, ह्याला म्हणतात केम आउट ऑफ द देअर शेल म्हणजे शेलमधून बाहेर येणे. लाफ युअर हेड ऑफ. याचा अर्थ होतो जोर जोरामध्ये हसणे, प्रमाणापेक्षा जास्त हसणे. झिप युअर लिप ह्याचा अर्थ होतो बघा आपल्या तोंडाला शिवणे. ह्याला शट माउथ असं म्हणते चालते. अँड्स इन युअर पॅन्ट ह्याचा अर्थ होतो बघा वरीड अबाउट समथिंग. मी सुरुवातीला सांगितलं बघा पहिलंच वाक्य होतं बघा आपल्यामध्ये भीतीयुक्त वातावरण, कुठल्या तरी गोष्टीला भिणे, कोणत्या तरी एका गोष्टीला भिणे. त्याच्यानंतर बिग चीजी बघा ह्याचा अर्थ बघा थोड्या वेळ चीज या शब्दाचा अर्थ मूर्ख बघितला आपण. ह्या बिग चीजी जेव्हा बिग चीजी असं येतं ना तेव्हा ह्याचा अर्थ थोडासा बदलतो. आणि इम्पॉर्टंट पर्सन असे याचा अर्थ आहे बघा. थोडा हे डिस्प्रेस होऊ नका किंवा चुकीचा अर्थ काही लिहू नका, खूप सोपा आहे बघा. त्याच्यानंतर हा लास्ट वन आहे बघा, दोन आहेत लास्ट, सेकंड लास्ट आहे ड्रॉप द बॉल. ड्रॉप द बॉल ह्याचा अर्थ होतो मेक अ मिस्टेक, काहीतरी चूक करणे असा ह्याचा अर्थ होतो. आणि लास्ट आहे लॉंग फेस, याचा अर्थ तोंड लटकावून बसणे. याचाच अर्थ अँड अनहॅपी असं लिहा किंवा सॅड असं जर लिहिलं तर याचं उत्तर चालतं. पण आशा आहे तुम्हाला हा सगळ्यांना भाग हा समजला असेल. तुम्हाला एका बॉक्समध्ये हे सगळे आन्सर्स दिसत असेल, तुम्ही नोट डाऊन करा. सो अशा पद्धतीने ही आहे लँग्वेजेस. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण लँग्वेज आहे आणि आयडम्स आहेत आणि ते समजावून तुम्हाला खूप गरजेचं होतं. सो बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आशा आहे तुम्हाला खूप छानपैकी हा ॲक्टिव्हिटी समजली असेल. सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग.